पाईप आहे कुठं त्या तिथे कॅन्टीन सगळे बाटल्या भरून घेऊ ना. एक पिशवी घेऊन जाऊ ना नुसते बॉटल भरून एकेकाच्या. आणि पाणी प्या गड्या जरा जास्तच. काल कमीच पिला गेलं. काल खूप पाणी कमी पिलं गेलं. ते काल ते नाही त्याचं काय होतं त्यानं मग डायजेशनचा परिणाम होतो. त्याच्यासाठी नाही आपण ते घाबरत नाही हे जावं लागतं सारखं खाली. तर तो थांबलो म्हणा तरी आपण बऱ्याच वेळा गेलो, 2-3 वेळा गेलो. राहू दे गड्या, त्यांना जीवावर येते टाकायची पहिले तर. आपलंच आहे राज्य. आपलंच आहे बरं. पोलिसांना सांगा. इथं नाही बेटा पोलीस नाही इथं. तुला दिसले का कुठे? मला तर एक पण नाही नाही दिसला. कुठंच नाही लागला पोलीस. नाही इथं येतात सिक्युरिटी. असे विजिले असे नेहमी करता नाही. ते मेले वगैरे लागले की येतात. ते तिथं वर मंदिर आहे आता दिसलं. फ्रेंड मॅन आता तिकडून दिसेल. ते दाखवलं ना तुषार ना तेव्हाच. ते तिथं हा दिसतं. हे बाई एवढं मोठं दिसतं वर. मंदिर आहे छोटंसं. आम्ही तिथून पाहिलं. ते खाली आहे काय? तू खालचंही नाही पाहिलं काय रे? तिथे जाणं म्हणजे काय साधं थोडी तू ताण तिथे म्हणते ते म्हणून तर घाबरलो ना. आता तो येत होता की तुमच्या बरोबर. कोण? त्यांची तर तयारी होती जायची यांच्यामुळे थांबलो. अमोल हा ना मग आमची दोघांची खूप इच्छा होती वरती जायची. पण विधी गेली असती. ते एकटी तिला म्हणून नाही म्हटलं असं त्यांनी. घाबरगुंडी. इथून लेफ्ट घेऊ ना. घाबरगुंडी राईट राईट राईट. चढली असती मी बरोबर. हो राईट म्हणून आलो होतो. जाऊ दे तेवढ्या त्याच्या दोन्ही. आता हा रस्ता पुढे कुठे जात असेल काय माहिती. हा अरे हा बरोड्याचा आहे गड्या. हा बरोडा रस्ता आहे तुषार. नाका पावागड बरोडा आणि हे सेंधवा असा रूट आहे. बडनेरा असेल पप्पा बडोदाने. बडोदा आहे बडोदा रे. गुजरात मध्ये इकडे पण आहे. हा आपण जो अंकलेश्वर म्हणतो ना, अंकलेश्वर मार्ग हाच आहे तो. अंकलेश्वर इकडून गुजरात मधून तू इकडे जातो. कारण मी तिथं वाचलं पावागड आणि बरोडा टू सेंधवा. इथेच राहते. विचारलं ती बाईला, त्या बाईला. हो ना. लांबी तरी राहते. आता आपण जिथे जातोय ते काय पण कशा काय करत असेल? नेटवर्क नाही तिथे. तेही असंच आहे. काही नाही पाहते टीव्ही सवय झाली. कारण फोनचे तर नेटवर्क नाहीच. फोनचे किंवा नेटवर्क इथले होतं ना. काय असेल तर ते नाही तो माणूस बोलत होता ना रात्री आपण आलो होतो फोनवर. मग आपले नाही लागले त्यांचे लागले. किती वेळात आम्ही उभं राहिलो आणि तिथे तो फोनवर बोलत होता तो. की शादी में मजा क्या था मजा क्या था. इकडे वेगळं नेटवर्क BSNL वगैरे मला चालत असं असेल. वाटतंय. BSNL पण असू शकतं काय सांगता. इथं कोणीच नाही तिथे BSNL BSNL च देखते इथे काय फायदाच नाही असा काही. चांगलं नाही का शांतता आहे ना पण फोनच्या हो आवाजात. यार काल रात्री म्हणजे आम्हाला लगेचच झोपावं लागलं म्हणजे काही. पण लगायचंच झोपले. काही नाही तू पाहिला 5 मिनिटं 10 मिनिटं पाहिला असतो. पण वातावरणाचा किती फरक पडतोय ना. 9 वाजता झोप येते आणि मुंबईला 1 वाजले तरी झोप येते. सवय. तिथे तुमचे फोन असतात ना. हे रात्री लागलं होतं आपल्याला. हो, हो. मग तिला यायला 9 वाजले उघडली होते. नव्हती. ती आरामात निघाली असेल. हा? छाया 9-9:30 झाले म्हणून मग 3 तास अजून वाढले ना 3-4 तास त्यांचे. आता आपले मुंबई वाढले नाही का. मुंबईवरच्या रस्त्यात इथे थांबावं. एकदम हेवी चढ आहे ना. खाली बघ. घाबरते का काय? जाईल काय म्हणजे पेट्रोलवर राहून टाक नाही तर. हो हो पेट्रोल.
नाही गेली ना तू गाडी नाही, वर घेऊन नाही गेली. अशी गाडी भाई, रस्ता आहे का? स्लिप नको व्हायला. आलो आता वर. आता मागे नाही घेतोय आता आता आलोय तर आलो आता वर. नाही म्हणजे पायऱ्या नसतील मग हे रोड बनवला असं त्यांनी कदाचित. पायऱ्या नसतील मला काय रोडनी लोक नाही ते तिकडनं पायऱ्या होत्या वाटतं. आहे ना. ये फायनली आपण आहे पाहिजे ये. त्या वरती गाडीला थोड्याशाच आहेत ना आता. थोड्याशाच आहेत, काही जास्त नाही. आणि आपणच आहे आपले एकटे हो मग कोणीच तर नाही तेच काढू चपला चपलायचं तिथे काढून बाहेर. पायऱ्यावरती ठेवू म्हणजे माती लागायची ना. हो इथे पाय टोचता एकदम आपण टॉपला आलोय ना. ते बरोबर आहे ना काय दिसत असेल ना मापलं सो मित्रांनो, आपलं आता तिकडलं दर्शन झालं आणि आता पार्श्वभूमी म्हणून एक मंदिर आहे इथे आलोय. सो इथले दर्शन करूया. जय जय ओके आपको मिल गया हाँ नीचे ही रहते हैं। कार्यालय में फिर अभी गाड़ी आई तो आप आए क्या? हाँ, हाँ गाड़ी पाहून आली अभी मैं खाना बनाने जा रहा था ऊपर ही बैठते हैं 2-3 घंटे। हमको पता नहीं था नहीं नहीं गाड़ी गाड़ी है ना, मैं गाड़ी से सबको आता हूँ दर्शन कराने, ऐसा नहीं आपके लिए है। बाबा थांबा बस अर्घ से पूजन मिले नव देवताओं की सदा जो भक्ति से अर्चा करे सबरिधि नवनिधि मंगल पाय शिव कांतावर. ओम ह्रीं श्री हर सिद्धाचार्य उपाध्याय सर्व साधु सर्व पंचपरमेष्ठिभ्यो जिन धर्म जिनागम जिन नवदेवताभ्यो जलादि हरिभ्यो मागून जाऊ शकतो ना सर. मस्त दिसत एकदम. त्या माउंट आबूला पण ते वरती ते गुरु शिखरवर चढलं का असं गुरु दिसतं. शिखरवर तसंच आहे. हां. माणूस पडायला तो येतो. हवा खूप असते तर. आम्ही चढलो बाई, ते पण चढलो, गुरु शिखरी चढलो. अरे त्यांना म्हणा थांबा म्हणा, नाही तर आम्ही जातो म्हणा. तिकडलं पण लॉक असेल बहुतेक. भैया चाबी रख दो, हम छोड़ निकाल लेंगे. नहीं नहीं आइए ना आप। अरे भाई चाबी रख दो, हाँ मैं लेके जाती हूँ. नहीं नहीं सुनिए तो आपको नीचे के दर्शन नहीं मिल पाएंगे, आपको नीचे त्याला सगळं मंदिर कोणतं कोणतं घर? ते महाभारत मध्ये ते काय म्हणतात त्याला परशुरामाचं घर पण असं दाखवलेलं. ओके. गुफा त्याची फक्त थोडी मोठ्या स्केलवर दाखवली आणि लोकांनी शेकोटी पाडली. 24च्या नंतर यायचं का त्याचं? हे असं ताजमहल सारखं नाही वाटत आहे. इकडे असे झाडं असतात, मग इकडून अशी रिव्हर जाते. मला असं बंगल्यासारखं फील येते. म्हणजे इथे तेच आहे पप्पा. बंगला असतो ना, बाहेर गार्डन, म्हणजे चाट मसाला वरती आतमध्ये घर साईडला भिंती. नाही नाही, घरातून इतकं गरम करून चढावं आणलं लागतं ते तिने बनवायसाठी. आणि मग नंतर तिथे गरमाच्या वाटत. भरपूर देवस्थान आहे तिथे. 24 हेकडे ती असं जावं वरती आहे ना ते. लागेल वृषभनाथ. पप्पा तसं वरून दर्शन करू. हा. संभवनाथ, अभिनंदनाथ, सिद्धीनाथ, पद्मनाथ तसं जावं लागेल पूर्ण असं.
दर्शनं देवदेवस्य दर्शनं त्वां दर्शनं सर्वसोपानां दर्शनं साधनावन्दने न च विशिष्टदैवं गम्भीररागं दृष्टा पद्मरागसमं नैकजन्म दर्शनं सूर्यस्य बोधनं चित्तधर्मस्य समर्पणं धर्मान् दिवादिकत्वं प्रदर्शितं मुक्षवनाशय प्रशान्त अम्बराय देवाय नमोदिना चिदानन्दरूपाय विनाय ब्रह्मात्मा प्रकाशाय निदाचारं नास्ति त्वमेव शरणं रक्ष ये कुंभकर्ण इंद्रजीत और ये मेघनाथ। कुंभकर्ण इंद्रजीत एक नाम से दो प्रतिमा रखी गई है। क्योंकि अपनी समाज में दो प्रतिमा 4, 6 नहीं रखते, 1, 3, 5 रखते हैं। और ये मेघनाथ का भी लेना। यहाँ भैया कुंभकर्ण इंद्रजीत जब घायल अवस्था में थे, इसी पहाड़ पर इसी जंगल में एक रात रुके थे, घायल अवस्था में। उसके बाद बामन गजा जो चूड़गिरी का मंदिर आप लोग सुबह गए होंगे, वहाँ दूसरे दिन जाके इन दोनों को मोक्ष गति प्राप्त हुई है, दोनों को, कुंभकर्ण इंद्रजीत को। और ये मेघनाथ है इसलिए कि अपने समाज में दो प्रतिमा 4 नहीं रखते, 1, 3, 5 रखते, इसलिए तीसरी मेघनाथ की और इंद्रजीत के नाम से दो प्रतिमा रखी गई है। ये एक ही है। क्या है बेटा, अपने समाज में दो प्रतिमा 4 नहीं रखते, 1, 3, 5, 7 रखते, इसलिए तीसरी प्रतिमा मेघनाथ की रखी है। और ये चौथा इंद्रजीत के चरण है। ये आचार्य विमल सागर, आचार्य महावीर कीर्ति सागर, आचार्य आदि सागर और आचार्य विराट सागर महाराज जी के चरण हैं। हाँ, ये इंद्रजीत के चरण है। हाँ, चरण से सकते हैं जो प्रतिमा का जो ख्याल उठता है। अच्छा, वो विराट सागर महाराज जी के चरण से सकते हैं। ये तीनों आचार्यों की समाधि हो चुकी है, इसलिए आचार्यों की प्रतिमा है। आइए, इसी पहाड़ पर इसी जंगल में एक रात रुके थे। उसके बाद बामन गजा जो चूड़गिरी का मंदिर है, दूसरे दिन वहाँ जाके दोनों को मोक्ष गति प्राप्त हुई थी। जब लड़ाई युद्ध चल रहा था तो इसी पहाड़ पर इसी जंगल में एक रात रुके थे। उसके बाद बामन गजा चूड़गिरी दूसरे दिन जाकर उनको मोक्ष गति प्राप्त। और ये मेघनाथ की प्रतिमा है। मेघनाथ और इंद्रजीत एक नाम से दो प्रतिमा है। क्योंकि अपनी समाज में दो प्रतिमा 4 नहीं रखते, 1, 3, 5 रखते, इसलिए तीसरी मेघनाथ की है। चौथा इंद्रजीत के चरण है। आचार्य विमल सागर, आचार्य महावीर कीर्ति सागर, आचार्य आदि सागर और आचार्य विराट सागर महाराज जी के चरण है। ये आपको इतिहास में किसी जैन मंदिर महावीर जी में भी चरण है कुंभकर्ण इंद्रजीत के, मगर यहाँ साक्षात भगवान के रूप में ये प्रतिमा इसलिए स्थापित की है। जब आचार्य सम्मति सागर महाराज जी को पता चला कि घायल अवस्था में कुंभकर्ण इंद्रजीत इसी पहाड़ पर रुके थे, उनके लास्ट स्थापित की आत्मा को शांति के लिए उन्होंने साक्षात भगवान के रूप में ये प्रतिमा स्थापित की है। आपने चूड़गिरी में चरण देखे, यहाँ साक्षात भगवान के रूप में भगवान है। और इनका प्रक्षाल डेली होता है। जो 108 भगवान नीचे से ऊपर, उनके साथ इनका भी पंचकल्याणक हुआ था। पंचकल्याणक में प्रतिष्ठित भगवान है ये। और यहाँ जो बाहर अभी आपको बताएंगे पारसनाथ भगवान की प्रतिमा है। यहाँ किसी आदिवासी ग्वाल को स्वप्न देकर प्रकट हुई थी। चलिए हम बाहर आपको बता देंगे। ऊपर प्रतिमा झाड़ के नीचे है। आता ऊनला जाऊ नका हे. हो चढलं, पूर्ण नाही चढलं. त्या मूर्ती मूर्ती आहे ना तिथपर्यंत चढलं. त्याच्यावर आदिवासी ग्वाल को स्वप्न देकर प्रकट हुई थी, इसलिए इस मंदिर का नाम ग्वाल बेड़ा रखा है। करीब 75 साल तक आदिवासी अन्य समाज के लोग पारसनाथ भगवान की प्रतिमा का कब्जे में लिए थे। बड़ी मुश्किल से आचार्य सन्मति सागर
महाराज जो एक दिन उपवास करते थे, एक दिन केवल छांट लेते थे, ऐसे तपस्वी आचार्य सन्मति सागर महाराज जी की प्रेरणा से ये प्रतिमा आदिवासी अन्य समाज के लोगों से वापस मिली है। ये 2001 में मिली है, जबकि 75 साल तक इस प्रतिमा को आदिवासी अन्य समाज के लोग कब्जे में लिए थे। इसी पहाड़ से, इसी स्थान से निकली थी दादा। यहाँ आदिवासी लोग गाय भैंस बकरी ब्याती है। पहला दूध पारसनाथ के चरणों पर समर्पित करते हैं। पहले भी करते थे और आज भी करते हैं। यहाँ उनका नियम है कुछ आदिवासियों का, गाय भैंस और बैल कभी वो कसाईयों को नहीं बेचते हैं, और ना भैया ना किसी, वो जब समाधि हो जाती है तो वो चमारों को दे देते हैं, वो भी नहीं देते हैं। अपना जानवर जैसे अपन माँ बाप की सेवा करते हुए समाधि कर देते हैं, जंगल में गड्ढा खोदेंगे और वो वहाँ कर देंगे। उसके बाद भैया जब वो रस्सी गिरमा गले में रहती है, पारसनाथ के चरणों पर समर्पित करते हैं, मेरा जानवर अच्छी गति में गया। ये गिरमा रस्सी पड़े बहुत 10-20 साल में आ जाते हैं गिरमा रस्सी यहाँ पारसनाथ के चरण। और दूसरी बात भैया, यहाँ हम ज़्यादा नहीं बोलते हैं, ये कष्टा का पेड़ है, जिनको हाथी पाँव हो जाता है, चर्म रोग टाइप का बोलते हैं, मोटा मोटा, इसकी छाल लगाने से रोग ठीक होता है। 100 में से 80% आदमियों का रोग। कष्टा का पेड़ लाखों है, मगर इसी एक पेड़ का महत्व है जी। ये पारसनाथ बहुत किसी ने आग लगा दी, नहीं बहुत बड़ा था, और अभी जिसको भी दवाई के रूप में जरूरत पड़ती है उसकी डगाल तोड़ के ले जाते हैं, किसी को मना नहीं करते। ऐसे पारसनाथ भगवान का आशीर्वाद है इस पेड़ पर। और दूसरी बात, जिस परिवार में जीवन में खुशहाली ना आई, पारसनाथ भगवान से आशीर्वाद लिखी जाए, उस परिवार में खुशहाली आई है। मैं ज़्यादा नहीं, मेरा बालक 14 साल से मिर्गी फिर से जूझ रहा था 2012 से। पारसनाथ भगवान ने ऐसा ठीक किया कि आज महीने की, जबकि 15 से 20 बार बहन जी फिट आते थे एक महीने में 15 से 20 बार, आज हमको 10 साल हो गए। यहाँ पारसनाथ भगवान का ऐसा आशीर्वाद मिला कि 8 से 9 बार आए हैं फिट 9 साल में। ऐसा पारसनाथ भगवान ने ठीक किया। और भी ऐसे कई इलाज हैं, कई आदमियों को ठीक कर दिया जो पारसनाथ भगवान से सच्चे मन से आए हैं और सच्चे मन से उनसे मन्नत मांग के गए, उसी मनोकामना पूर्ण हुई है। ऐसे पारसनाथ भगवान का चमत्कार। वो डेली दर्शन कराता हूँ। मुझको 10 साल हो गए, 65-66 साल की उम्र में। कभी अपन को महसूस की, यात्री को महसूस ना हो कि भैया इतनी दूर से आए हैं और दर्शन ना मिले। और अभी आपको 60 भगवान और है नीचे, आपके अभी और दर्शन बाकी हैं। 108 है, अभी आपने 48 ही भगवान के दर्शन किए हैं। अभी 60 भगवान हैं नीचे। एकदम नीचे है क्या अभी? हाँ, नीचे कार्यालय में, कार्यालय के पास। हाँ, मात्र 40 सीढ़ी हैं ऐसी, मात्र 40 सीढ़ी में आपको। अल्टरनेट रोड त्यांनी पण बनवला पाहिजे तिकडे, तिथे. हा, तिथे जागाच नाही ना, डोंगरातनच असंच. आता यालाही खूप पैसा लागला असेल ना. हा म्हणजे समाजाच्या भरोशावर काय नाही केलं एवढं. आता हे इथून जेवण जेवण करून निघवलं तर मग त्याला सांगू आपण कधी जातो काय जातो. नाही, आपण त्या उद्या सकाळी सांगू, संध्याकाळी सांगू त्याला आपलं काय काय होतं आज तसं. तर म्हणून म्हटलं त्या हिशोबाने सांगू. त्यांच्याकडे तर ते बाळांतीमध्ये पण असेल. त्यांच्याकडे आहे नाही आहे, दीदीकडे. दीदीकडे तिथे जायच्याकडे. नाही, दीदीचा फोन आला होता की या तुम्ही सगळे आपण या म्हणा. बारशाला 26 तारखेला ठरलंय तिथे. तर तिला म्हटलं आम्हीच बाहेर आहे, आम्ही काही नाहीच. नंतर आली कधी तर शनिवार रविवारी जेव्हा येईन तेव्हा भेटून जाईन म्हटलं. राहिला थोडं तरी कंट्रोल करू शकतो माणूस. हा, उतरायला एवढा नाही त्रास होत, पण चढताना स्लिप व्हायचे. पिकअप तुटला नाही, एकदा गाडी उभी राहिली. त्याच्यानंतर हा जास्त डेंजर वाटला मला. आमची असंच आहे ना, आमचा घराचा तो तू बघितला होता ना ऐरोलीचा. हो 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 हो. गाडी चालवायला. त्या अर्ध्यात रस्त्यात फसली की झालं ते का. नवीन नवीन ते एकदम लाईनची बंद पडली ना, तसं वाटायचं घाबरून जायचं, हायपर व्हायचं. नाही, चढत पण नाही मागे पण, मग मागे पण जायला लागते ना. आणि जर बंद पडला परत तिथे चालू करायची.
आणि तेवढीच आहे हेच नव्हती मला की practice मग नव्हती की आपली जायचं होतं. आपली अशा रोडला अवस्था होते आणि काल आपण जे ट्रॉफिक बघितलं ना ते हेवी वाल्यांना तिथे त्रास होतो तसा जो आपल्याला इथे होतोय तसा. त्या याला तर अबूला जायला असाच रस्ता आहे रे हा बुला असाच आहे. हो, असं ते. असाच पूर्ण टर्न 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 पण तो थोडा मोठा आहे पण नाही, पहिल्यांदा नाही, एवढा गेलो ते होतो बाप्पा. आम्हाला. नाही नाही गेलेले नव्हते. मोठा रस्ता आहे थोडा. नाही नाही एवढाच आहे पप्पा वरती चढायला. त्यांचेच driver नाही नाही ते लोकं ते याच्या करता आहे तो. तिकडे काहीतरी हे आहे ना हा तिकडले इथं ड्रायव्हर जमतं तिथे आपण पाय जाऊ शकतो ना. हा. पण मग इथंच गाडी ठेवून इथं दादा. उभी हो हो राहायचं. हो गाडी इथेच राहू तिथे लावतो पुढे. हा लावता येईल ना. चढवता येईल का? ते कसं जाईल ते आधी. हा ना. तिथे गाडी आता एवढं चढलं आपण हो. हा. चालेल. छान आहे. फिरायचं सगळं. तो आज ते आज आपल्याला सोडणार नाहीत सगळे दर्शन करूनच करून देणार तर देणार. त्याच्या निमित्ताने आपल्याला हो. यहाँ भैया 324 है वर्तमान भूतकाल भविष्यकाल. एक ये है, एक आप ऊपर देखे आए हाँ, हाँ. और एक 24 ये है 24 कामदेव की. नल नील बाहुबली कुंदुनाथ अनंतनाथ 24 प्रतिमा है 3. अच्छा और नीचे ओम मंदिर है जो पंच परमेष्ठी भगवान विराजमान है. ओम शब्द पे बनाया है बढ़िया परिक्रमा से. बड़वानी में चौमासा हुआ तो उन्होंने बड़ी मुश्किल से वो प्रतिमा पारसनाथ भगवान की वापस दी है. तो उन्होंने फटाक से 6 महीने के अंदर पंच कल्याणक करा दिया. जो मंदिर बनवा दी 108 प्रतिमा स्थापित कर दी उसी समय की. बाद में कोई प्रतिमा नहीं है. ऐसे बोल क्योंकि बड़वानी में 20 घर की समाज थी. बोले क्या करेंगे महाराज जी इतना पैसा. बोले आम खाने से मतलब है गुटली. उन्होंने के इतने भक्त थे कि 108 प्रतिमा भी आ गई और पंच कल्याणक हो गया और मंदिर बन गया ऊपर से नीचे तक. ऐसे आचार सम्मति सब. यहाँ से दर्शन कर ले परिक्रमा से. ते काय आधीची चोरी. गाडी बसाची राहून. नहीं यहाँ से कर ले और नीचे उतर के वो गाड़ी आ जाएगी और फिर भैया ले आएंगे तो आप लोग वहाँ नीचे से बैठ जाएंगे. ज़्यादा से यहीं से बैठना हो तो मात्र 15 सीढ़ी है. हाँ यहाँ से और वहाँ उतरेंगे तो 40 है. राऊंड 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 राऊंड. आधी हा एक खालचा राऊंड कम्प्लीट करून थोडं राऊंड राऊंड मंदिर नसेल पाहिलं तर. हा नाही आणि हे खालती आणि मोठी आहे. फर्स्ट फ्लोर असे हो 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 चालेल. असं उलटे नाही ना तशी मारायची असते. हा ना कशी अशी उलटी असं जा असं सो मित्रांनो आता दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही आता बडवाजीवरून इकडं आता ऊन या सिटीमध्ये आलो आहे. आणि ऊन या ठिकाणी पण खूप छान असं जैन मंदिर आहे. आपण जाऊया आतमध्ये.
वीरभद्र. आईची चप्पल डॉगीने घेऊन गेलं. शोधा डोंडो डोंडो डॉग डॉग. चप्पल तर मला नाही वाटली. नाही तिथे त्याला द्यायचं का आपण? नाही खेळलं जायला. टेकडी आहे म्हणून. हो. टेकडी आहे म्हणून उलट ही सर्वात छोटी टेकडी वाटते तिकडल्यापेक्षा. ही ना, हा ना. ही पण बरीच उंच होती चाटली ना. अच्छा. चांगली मग त्याच्याशिवाय एवढी जागा झाली का बरं? चांगलं त्याला छाती करू शकतो ना तुझ्या कुठे? नाही मंदिरात? नाही नाही काय नाही. तू तर बोलली जेवल्यानंतर मी कुठेही जाऊ शकते. फुल एनर्जी आले. कुठेही जाऊ शकते पण त्याच्यासाठी आता एनर्जी पण तर पाहिजे. जिरलं ना सगळं. कसं काय जुर्ली? कोमाला लगेच. तो कोमालाच खाली येतं. तुला काय खाऊ काय? आहे का? याच्या मागचा म्हणजे मनुष्याचा गर्वहरण करायला. अच्छा. मी खूप मोठा आहे. हा हा. मोठीपणा कमी कराय. हा. हा? जय जय. राज्य सुख सर्व भोगलं. हे 5 तीर्थंकर असे आहेत की हे बालपणापासून बालब्रह्मचारी होते. एक वासपूज्यनाथ, मल्लीनाथ, नेमिनाथ, पार्श्वनाथ आणि महावीर. हे 5 तीर्थंकर म्हणून त्यांना काय म्हणतात? पंचबाल येती. 8 वर्षाचे असतानाच त्यांनी ब्रह्मचर्य व्रत घेतलं. पूर्ण सोनेरी काचेचे. पूर्ण काचेचे आहे ना हे बघ. जय वर्धमान गुणजी सन्मती. ओम ह्रीं श्री महावीराय नगपत प्रार्थनाय स्वाहा. कौन सी वो ऊपर की मूर्ति माई है? हाँ वही है ना. हाँ ये भूगर्भ से निकली. तो ये उधर तो नर्मदा बह रही है और यूँ मुड़िए कावेरी जिसको रेवा मानते हैं अपने से. ये पश्चिम दिशा में जहाँ पर खड़े ना ये पश्चिम दिशा में. तो ये इंदौर से चले तो ये बढ़वा है. आप लोग आए ना वही 18 किलोमीटर ही जंगल में आए. ये भूमि आदिवासियों की थी. इस पे सब निरीक्षण किया तो उधर तो नर्मदा बह रही, उधर ये कावेरी को अपने इसमें रेवा माना और ये भूमि को खोदी गई
तो इसमें जिनालय प्राप्त हुआ। इस जिनालय में 4 प्रतिमा निकली थी, 2 महावीर भगवान की, एक आदिनाथ की और एक चंदावरू। तो चंदावरू की प्रतिमा पे लिखा था 1545। तो ये विक्रम संवत था, जबकि औरंगजेब का शासन था मुगलों का। तो कई मंदिरों को नष्ट कर दिए थे उसने, है ना। तो सब नीचे दबी हुई थी, जो आज हर जगह आचार्यों के सपने के द्वारा प्राप्त हो रही है। क्या? तो वो खंडित थी, जो 3 प्रतिमा अच्छी हालत में जीवन में विराजमान। एक तो ये बगल में दर्शन करना है, जो लाइट जल रही ना, खड़ी प्रतिमा महावीर भगवान की, और एक इधर ये बगल में लाइट जल रही है पद्मासन, और एक ऊपर जो लाइट है वह आदिनाथ की। ये तीनों विराजमान की गई। और ये शंभुनाथ भगवान का कोई समुसरण आया था तो उठ के चला गया, तो इनके अलग से ला के विराजमान। और 2 चक्रवर्ती के चरण जो थे, वो चरण ऊपर भी नीचे भी, उनकी प्रतिमाएं नीचे विराजमान। माने नीचे के सब बाद में जना। तो ये अति से और सिद्ध है। पर्वत भी मंदिर नहीं, पर्वत नहीं है ये, तो यही। कहाँ से आए आप लोग? भोपाल? हम इंदौर से आए। इंदौर से आए हैं? हम आए तो बहुत पहले 3-4 बार। अरे नहीं, आप तो 3-4 बार आए तो अब तो नहीं। हमारे यहाँ रोड भी नहीं बना था तब आए थे, यहाँ रोड भी नहीं बना तब आए थे। हाँ, तो वो नाव से आते थे। ये भी नहीं थे, मानस्थम भी नहीं थे, कुछ नहीं अरे था, बिल्कुल वो जंगल नाव से टाइप। आते थे। नाव से ही आए थे एक बार, नाव से आए थे एक बार यहाँ। ये मानसम तो था, वो तो सब अलग अलग दिख रहे हैं आपको। नहीं, मैं तो नाव से आई थी, ओंकारेश्वर आई थी, और अंकल नाव से यहाँ आई थी, इसलिए हम कह रहे हैं कि हमें आई नहीं है ऐसे। नहीं, नाव से आज आते सब बदला बदला दिख रहा है। हाँ, अब बहुत समय बाद आए, फिर एक बार फिर आए थे। ये मानसम जो वहाँ था, जो वो केरला में घूम कैसे आए थे, सामने था कनाडा से वहाँ। आए थे, सीधे से भी आए। और चरण छत्री के आगे जो अभी ये वास्तु के हिसाब से सब इसका जिन्न वो हो गया। ये कुछ भी नहीं था। कुछ भी नहीं था। कुछ भी नहीं था, जंगल था। अरे वहाँ से आए थे ओंकारेश्वर से, हैं। तो यहाँ छोटा सा गेट था वो, हाँ, ये सब बाद में पूरा गेट छोटा था। जब देव कुमार सिंह कासलीवाल अध्यक्ष थे। वहाँ से आए जब हम लोग बच्चे हो गए थे, जब तो नाती बच्चे भी सब नाती नॉमिनेशन हो गया सब था। कुछ है। अब तो डबल में। सो मित्रांनो, आम्ही ऊनमधून जवळजवळ 3 तास लागले आम्हाला इथे सिद्धे टेकमध्ये यायला. ॲक्च्युली माझ्यासाठी हे सगळी नावं नवीन आहेत, कारण की मी कधी ऐकली नव्हती. इथे आलो आम्ही आणि जवळजवळ 3 तास लागले. 100 किलोमीटर होतं काहीतरी रनिंग आपलं. सो इथे आम्ही 7 वाजता चेक इन केलं आणि आता उद्या इथला टूर मस्तपैकी छान असं देतो. सो भेटू आता तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या. आणि आता हे पण मंदिर खूप छान आहे, मी पूर्ण फिरलो, खूप मस्त सजवलं आहे आणि डेली अशा लायटिंग वगैरे असतात आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. थंडी तर खतरनाकच पडले, एकदम गार लागते. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.